हॅलो मंडळी, रुचकर रसायन व्लॉग्समध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला इडलीची रेसिपी दाखवणार आहे. त्याच्यासाठी हे बघा, हे भांडं मीडियम आकाराचं घेतलं आहे. तुम्ही वाटी भांडं कुठलंही माप घ्या. तुम्ही हे 3 भांडे तांदूळ घेतलेले. तांदूळ कुठलेही चालू शकतात, फक्त इंद्रायणी सोडून बाकीचा रेशनचा तांदूळ, मोगरा तांदूळ, वाडा कोलम कुठल्याही प्रकारचे तांदूळ चालू शकतात. तर ह्या मापाचं मी 3 भांडी हे तांदूळ घेतलेले आणि आता त्याच्यामध्ये 3 एक भांड उडीद डाळ टाकते मी. हे बघा, एक भांड उडीद डाळ टाकते आणि आता हे मी 4-5 पाण्याने धुवून घेणार आणि ते पाणी इथपर्यंत पाणी घेणार त्याच्यामध्ये आणि भिजत ठेवणार आहे. आता सकाळचे 10 वाजलेले, तेव्हा मी हे भिजत टाकते. आता मी धुवून घेते आणि पाणी किती घ्यायचं ते दाखवते. डाळ तांदूळ आपण धुवून त्याच्यामध्ये मी पाणी घालून ठेवलं होतं 8 ते 10 तासासाठी. त्याच्यानंतर आता 8-10 तास झालेले आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने डाळ तांदूळ फुलून आले. जेव्हा आपण भिजत घालतो तेव्हा त्या डाळ तांदूळाच्या वरती बऱ्यापैकी पाणी घालून आपल्याला हे धान्य, हे इडलीचं डाळ तांदूळ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. तर मी इथपर्यंत हे आता पाणी बघते ना, तिथपर्यंत मी ते पाणी घेतलं होतं आणि त्याला 10 तासानंतर आता आपले हे डाळ तांदूळ भिजत टाकल्यावर 10 तासांनी असे फुलून आलेले. आता हे मी मिक्सरमधनं बारीक वाटून घेणार आहे आणि इडली पीठ तयार करणार आहे. डाळ तांदूळ भिजलेले जे आहेत ते मी मिक्सरमधनं आता बारीक वाटून घेते. अशा प्रकारे इडलीचं मिश्रण डाळ तांदूळाचं मी वाटून घेतलं आहे बघा. हे असं, त्याच्यापेक्षा पातळ नाही करायचं आहे आपल्याला. घट्ट मिश्रण काढून मिक्सरमधनं घेतलं तरी चालतं आणि मग पाणी टाकलं, मग पाणी टाकायचं. मी जरा पाणी थोडं जास्त घालून, मला जसं इडलीला हवं आहे त्याप्रमाणे मी हे पीठ मिक्सरमधनं करून, हे मिश्रण मिक्सरमधनं मी करून घेतलं. आता आपण हे काढून घेऊ. हे बघा, हे असं घट्टसर पाहिजे. हे बघा, अशा प्रकारे मी उरलेली डाळ तांदूळ जे आपली भिजलेले आहेत वाटून घेते मिक्सरमधनं. अशा प्रकारे इडलीचं पीठ मी काढून घेतलं. आता हे पीठ मी 8 तास ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर इडलीचं पीठ आपलं तयार होईल आणि हे 8 तासानंतर फुगून येईल. 8 तासानंतर उमलून फुगून येईल हे पीठ. मग मी तुम्हाला इडल्या कशा करायच्या त्या दाखवते. हेच पीठ आपलं, आणि पातेलं जेव्हा तुम्ही आपण ज्या इडलीचं हे मिश्रण काढले त्याच्यासाठी पातेलं मोठं घ्या, कारण साधारण ते डबल पीठ होतं. फुगून जे पीठ होतं ते जरा दुप्पट होतं. दुप्पटपेक्षा थोडं कमी होतं, पण दुप्पट होतं. त्या पातेलं तुम्ही मोठं घ्या. आपण हे इडली पिठाचं मिश्रण 8 तास ठेवलं होतं मिक्सरमधनं बारीक वाटल्यानंतर. फुगून बघा किती वर आलंय ते. आता आपल्याला ह्याच्या इडल्या लावायच्या. आधी आपण हे घोटून घेऊया चांगलं हलवून घ्यायचंय. आणि आता ह्या इडल्या आपल्याला इडली पात्रात लावायच्या. आता आपण इडली प्लेटला तेल लावून घेऊया. व्यवस्थित तेल लावून घ्यायचं, म्हणजे इडल्या आपल्या झाल्यावर सुटून येतील. गॅसवर इडली पात्र ठेवलेले आपण, त्यात मी पाणी घातलेले आणि मग ही इडली पात्र आपल्याला त्याच्यावर ठेवायची. हे असं ह्याच्यात ठेवायचं आहे आपल्याला. तर आपण दुसरं भरून घेऊया. ह्या प्लेटला पण मी तेल लावलेलं आहे.
अशा प्रकारे इडलीचं मिश्रण घातलंय मी आणि आता ही प्लेट अशी ठेवून द्यायची. आता मी गॅस चालू करते, मीडियम गॅसवर मी ठेवते आणि हे आता झाकण लावते. पंधरा मिनिटांनी आपल्याला हे झाकण काढायचे. 15 मिनिटांनी आपली इडली होईल ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण इडली बघूया झाली की नाही. चांगली 15 मिनिटं मी ठेवलं होतं. आता मी झाकण उघडते आणि इडली झाली की नाही ती चेक करायची. म्हणजे सुरी घ्यायची हातामध्ये आणि असं टोचून बघायचं आणि त्याला पीठ जरा पण नाही लागलं पाहिजे, म्हणजे आपली इडली झाली. ते बघा, आपली इडली तयार झालेली आहे. जर ह्याला सुरीला पीठ लागलं तर समजायचं की इडली झालेली नाही. मग पुन्हा झाकण ठेवून इडली करायला घ्यायची, पुन्हा झाकण ठेवून वाफेवर ठेवायची. आपली इडली झालेली आहे. आता मी प्लेटमध्ये काढून दाखवते. तर अशा प्रकारे तुम्हाला मी इडल्या करून दाखवलेल्या आहेत आणि ह्याच्याबरोबर टोमॅटोची चटणी दिलेली आहे. तर ही टोमॅटोची चटणी आणि नारळाची चटणीची लिंक मी डिस्क्रिप्शन खाली व्हिडिओच्या खाली देत आहे. ती तुम्ही जरूर जाऊन बघा. तिथे चटणी ही टोमॅटोची कशी केली आणि नारळाची कशी केली ती तुम्हाला माहिती पडेल. तर ती चटणी बघून ती चटणी तुम्ही करा, तोही व्हिडिओ बघा. अशा प्रकारे मी इडली चटणी केली. तर जरूर माझी ही रेसिपी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्स करा. थँक्यू.